गुड मॉर्निंग, वेलकम टू छोटा ब्लॉग्स. तर गाईज मी आलेला हो आता गावाला, कारण आता फॅशन शो होता. त्याच्या मधात 2 दिवसाची गॅप होती मला, म्हणजे माझ्या कामातून. तर मी त्याच्यासाठी मग गावाला आलो फ्री माइंड करायला थोडं. तर आता बस असंच बसून आहो. काही नाही, ब्लॉग नाही बनवला सुट्ट्या लागल्या तेव्हापासून, नाही काही. कारण आता वेळ आहे, खूप दिवस सुट्ट्या आहे, पण त्याच्यात मधात मला फिरायला पण जायचं आहे. तर बघू आता काय होते तर. आणि व्ह्यू बघा, समोर पाणी येत आहे, हे बघा समोर तिकडे. आणि आता इकडे पण येईलच थोड्या वेळात पाणी शायद, असं तर वाटत आहे. कारण हे बघा इकडला व्ह्यू तर असाच आहे, पण इकडचा आभाळ इकडे येऊ शकते शायद. तर आता आम्ही कसा दिसतो हे तर नाही माहीत. पिंपल खूप आले आहे, आणि जे पिंपल नंतरचे डार्क ब्लॅकवाले हे ते पण आले. कारण माहीत नाही, ते काहीतरी झालं आहे शायद, म्हणून. नाहीतर आतापर्यंत तर चांगलाच होता चेहरा. सो गाईस, तर आता मी आलेलो हो गाडीत. सकाळी जे म्हणजे दुपारी जे मी ब्लॉग बनवला त्याच्यानंतर मी आता डायरेक्ट जेवण वगैरे केलं आणि आता डायरेक्ट गाडीत आलो. कारण मला एक रील शूट करायची आहे, जे थोडी दिमागात आहे ते. कारण आता सध्या तरी माझा दिमाग चालत नाही, कारण काय काय सोचू काय काय नाही काही समजत नाही आहे. पूर्ण दिमाग ब्लँक झाला आहे. कारण एक गोष्ट अशी घडली आहे माझ्यासोबत की ते मी सांगू शकत नाही कोणाला. ना मी तुमच्यासोबत शेअर करणार, ना कोणासोबत शेअर करणार ते गोष्ट. थांबा 1 मिनिट, हात दूर करू द्या मला. ना ते तुमच्यासोबत शेअर करू शकत, ना मी कोणासोबत शेअर करू शकत. बस माझ्या मनात आहे ती गोष्ट. आणि आज रिअलाइज होता की कोणी कोणाचं नसतं, हे तुम्ही पण समजा आणि हे लक्षात ठेवा. माझा दादा आहे, हु हु करत आहे आपलं काम करते. आणि काही खूप दिवसानंतर मी गाडीत बसलो, एवढी बेकार वास येत आहे ना, वास सोडली आहे ना. मला काय म्हणते की दार लाव आणि डबल खोल बा. तर आता एक रील शूट करतो थोडी, जस्ट जसं म्हणजे मी सोचलाय तसं पटपट करतो आणि झोपतो. कारण आता म्हणजे मोबाईल बंद झाला होता, कारण माझ्या हाताने बटन दाबली होती. तर हा ब्लॉग एन्जॉय करा तुम्ही. आणि आता समोर काय होते तर दाखवतो मी. आता पहिले रील शूट करतो एक, आणि मग त्याच्यानंतर भेटतो तुम्हाला. आणि एक रील अपलोड केली आहे मी इन्स्टावर आणि यूट्यूबवर पण, आता सोडतो थोड्या वेळात. तर बघा तुम्ही रील. आणि अशीच जस्ट बनवली आहे मी, जसं डोक्यात आलं तसं. तर ते ब्लॉगमधलंच उचललं आणि मी रीलमध्ये कन्वर्ट केले त्याला. आणि आता बघू काय होतं तर. मला म्हणजे डोकं काम नाही करत आहे, काय करू त्याच्यासाठी उपाय सांगा बस. तर भेटतो थोड्या वेळानंतर. गणपती बाप्पा मोरया. सांग ना काही अजून आहे इथं बनवू शकतो आपण अशा. सांग ना, रील पाहायला बसला गाईज, त्यांना सांगत नाही काही नाही. मी तर ब्लॉगिंग चालू केली. सांग ना. I don't might any idea about that. पर आय नीड आयडियाज, प्लीज गिव मी आयडियाज. शिकलो इंग्लिश, शिकलो मी, शिकलो इंग्लिश. रामराव शिकलो इंग्लिश. सांग ना आता. चिल्लव या सक्सेस हो गया या. तर काही पहिल्याच्या रील बघ, ज्या मी तर अर्चिव केल्या त्या आता दिसणार नाही तुम्हाला रील. सांग ना, सांग ना आता. का सोडू, म्हणजे काही बनवू शकतो का आपण आता. काय मी रील सोडली आहे, माझ्या घरच्या मला माय मजा उडवते बिना फालतूचे. तर ते माझे मित्र होते सगळे. बॅटरी उतरली बापू. बे आपोआप बंद झाला, लाईट ऑन वर होता. गाडी की नाही चाललेली सकाळी तू पण. गाईस आता खातो शिवा. कारण बघा आता सगळे डोर बंद आहे, आणि एक तर मला गरमी होते, मी फ्लॅश लाईट लावलाय. आणि इथचा पण एक लाईट चालू होता, तर तो माहित नाही ऑटोमॅटिक बंद झाला. तर आता बॅटरी उतरली. बॅटरी तर एवढ्या लवकर नाही उतरू शकत, कारण नवीनच गाडी आहे. ऑटोमॅटिक तर बंद झाला. गरम खूप झाला आहे तो. पण जर उद्या सकाळी आम्हाला गाडी घेऊन जायचं आहे बाहेर, जर उद्या सकाळी जर गाडी स्टार्ट नाही झाली तर दोघांची पण लागणार आहे 100% गॅरंटी सोबत. गाइस मैं भी आया था, मैं घूमने आया था, जॉन करने आया था, गाड़ी में बैठने आया था, मोबाइल देखने आया था,
बंद कर. माझ्याजवळ तेवढे आहे नाही. माझ्याकडे फक्त 2 गाड्या आहे, मोठं घर आहे. बाकीचं काही आहे ते नाही सांगत. जेवढं आहे तेवढं नाही सांगत. आहे माझ्याकडे जेवढं पाहिजे तेवढं. काही दिवसात जाईन त्याच्या बीवर, सौरव जोशीच्या बीवर. आहे तेवढा दाम. तशी नाही सांगत आम्ही. असं दाखवतात. तो बी खालपासूनच वरपर्यंत गेलाय सौरव जोशी. असा डायरेक्ट वर नाही गेला. मी बी खालीपासून वरपर्यंत जाईन, पण आखरीपर्यंत मी मराठी भाषेतच ब्लॉग करेल. हिंदी जर ब्लॉग करेल तर ते चॅनल दुसरं राहील, पण ह्या चॅनलवर फक्त मराठीतच ब्लॉग येणार, मी गॅरंटी देतो. कारण आपल्या मराठी भाषेला समोर न्यायचं आहे. जशी हिंदी भाषा समोर आहे ना, तशी मराठी पण भाषा समोर गेली पाहिजे 100%. लढून कोण राहिलं? अरे लढत नाही, मी सांगत आहो की जशी बाकीचे जे हिंदी म्हणजे समोर आहे ना, तशी आमची महाराष्ट्रवाल्यांची मराठी पण समोर गेली पाहिजे. आणि 100% जाईन आणि 100% जाईन, गॅरंटी देतो. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर आता समोर बघा ब्लॉग. गाईज आता माझं म्हणजे थोडे जे 2-3 म्हणजे शॉर्ट्स घ्यायचे होते मला, ते घेतले मी. उभं बनव, जे 2-3 चांगला बनव कुठे सिनेमॅटिक मध्ये. आता सिनेमॅटिक मध्ये गाईज माझा व्हिडिओ माहिती आहे. एक गोष्ट सांगतो मी, सिनेमॅटिक मध्ये बनव चांगला बनव. आता मी चांगली ऍक्टिंग करतो. तर गाईज माझा ब्लॉग पण बनवत आहे आणि जे म्हणजे रील शूट करतात ते बनवत आहे. आणि बघा एक गोष्ट सांगतो मी, जो म्हणजे ज्याला फोटो काढता येते चांगला किंवा ज्याला व्हिडिओ बनवता येते त्याचा चांगला, त्याचाच कोणी चांगला व्हिडिओ नाही बनवून देत ना, त्याचा कोणी चांगला फोटो काढून देत. जसं मी इमॅजिन करतो तसं एक पण माझा व्हिडिओ बनत नाही, मला कोणीच शूट करून नाही देत तसा, जसा मी डोक्यात इमॅजिन करतो तसा. पण आता बघू की आता तर आयफोन आहे, बघू होते की नाही तर तसे. तर समोर कंटिन्यू हा बनवून हा ब्लॉग मध्ये गाईस. तर आता आम्ही चाललोय वर, कारण खूप गरमी होत्या गाडीत. एक मोठा हाती घुमने चला. तर गाईस हे तुम्हाला समजणार नाही, ते फक्त आमच्या दोघांची एक आहे. ते चाबी कुठे ठेवली? तर काही गाडी आता बंद केली, आता जातो वर यार, सॉरी. तर आता गाईत जातो वर आणि आता पहिले रील एडिट करतो, ज्या रील आहे त्या, किंवा ब्लॉग एडिट करतो, मग त्याच्यानंतर झोपतो. तर तुम्हाला ब्लॉग हा थोडा लेट येईल आणि हा याच्यानंतर जो संडेला ब्लॉग येईल तो एकदम तडाके फडाके दाजा फॅशन शोचा एकदम उम्मा. तर तुम्ही तो ब्लॉग पूर्ण बघा. तर समोर बघा तुम्ही ब्लॉग. मराठी इज पॉवर ऑफ महाराष्ट्र. शिकलो मी इंग्लिश. सी यू टुमारो. शिकलो ना मी, शिकलो. थोडी येते मला इंग्लिश, पण जास्त नाही येत. पण येते जेवढी येते तेवढी मी सांगतो तुम्हाला, बाकी नाही येत. तर समोर बघा ब्लॉग. आता डायरेक्ट भेटूया आपण उद्या. सो गाईज, तर आता मी आलेलो आहो नागपूरला. म्हणजे आता जस्ट आलो आहे मी आणि आंघोळ वगैरे केली. थोडं बरं नव्हतं वाटत तर आता केली मी आंघोळ. आणि अंगपाय म्हणजे खूप दुखत आहे. तर तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. असं नाही म्हणा की हे फक्त माझ्यासोबत घडलं आहे, बाकीच्यांसोबत पण घडलं आहे किंवा घडतेच, हे नॉर्मल गोष्ट आहे. पण असं एक म्हणून सांगतो मी की ह्या गोष्टी ज्या सांगून करण्यात हर्ट नाही होत, तेवढ्या मागच आलेल्या हर्ट होते. पण जाऊ द्या, जे झालं ते होऊ द्या. जसं होईल तसं पाहून टाकून आता. कारण बाप्पा बघत आहे की कोणी केल्या ह्या गोष्टी, कोणी नाही केल्या ह्या गोष्टी. बघत आहे, तो कर्माची फळं देईलच, नक्की देईल आणि 100% देणार. तर बघू आपण काय होते काय नाही. तर आता डायरेक्ट मी पास आणायला जातो. पास तर आणला आहे ताईने, पण मी माझी स्वतःची पास आणायला जातो. मग जाईल. माझ्या मित्रांनी घेऊन ठेवली आहे, कारण मी त्याच्या गावाला गेलो होतो, त्याच्यामुळे मला भेटली नाही. तर मी माझ्या मित्राच्या हाताने बोलवली आहे पास. तर उद्या आहे फॅशन शो माझ्या कॉलेजचा. तर तुम्ही समोर कंटिन्यू करा हा ब्लॉग आता आपण इथेच एंड करू आणि डायरेक्ट भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये फॅशन शोवाल्या. तर गाईज धन्यवाद, आणि माझं थोडं ऐकून घेतलं त्याच्यासाठी धन्यवाद. आणि चला बाय बाय. तर आता डायरेक्ट भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. You got everything I messed up and I'm